म्हणजे मला म्हटलं गेलं की विश नेटवर्क चांगली क्वालिटी देत आहे, चांगली यूट्यूब लाईव्ह देत आहे, आम्ही चांगले छायाचित्र त्यांचे पाहू शकतोय आणि थँक्यू आणि विश नेटवर्कचं की मी करेन आभार मानेन की तुम्ही आम्हाला चांगली क्वालिटीची उत्तम दर्जाची क्वालिटी देत आहे या GPLच्या माध्यमातून आणि नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देईल. तर जाऊया मैदानामध्ये एक बिग मॅच बिग बॅटल आपण बघू शकतोय पुन्हा एकदा आरोरा एंटरप्राइजेस विरुद्ध जय शिवराय आपण बघतोय. एका बाजूने तेजल कावडचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय दिगंबर तांबोरे यांचा हा संघ. तर गोलंदाजी मार्कस तो जातोय मिस्टर कुंदन प्रथमतः गोलंदाजी मार्गावर पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे, परंतु हे आपण बघू शकतो बाईच्या स्वरूपात मात्र इथे एक धाव घेतली जाते. एक धावाने संघाचा होतोय श्री गणेशा. तर सर्वप्रथम आपण बघू शकतो या कुंदन मोरे संघमालक आपण बघू शकता त्या संघाचा स्वप्नील आपल्याला बघायला मिळतोय आणि तसा पुढचा चेंडू विराज जाऊने इथून मात्र खोदून काढलाय. चेंडू जातोय कावकर्णच्या क्षेत्रामध्ये, चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव, दुसरी धाव, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इथे घेतली जात आहे. ते एकेरी दुहेरीने धावफलक मात्र इथे सरसावत असताना दोन्ही फलंदाज आपण बघतो विराज दवणे आणि त्याची साथ मात्र भावनेच देतोय. धावसंख्या 3 वर जाऊन पोचेल. आनंदाचा थोडासा खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद मागितली जात आहे. यस, पंचांचा कॉल येतोय. इट इज किट. इथून मात्र बाद होतोय, विरू जातोय तंबूच्या आसऱ्याला. होता थोडीशी हलकीशी एज मात्र तिथून मात्र एसटीच्या मागून कुठलीही चूक झाली नाही. पंकज धवणे यांनी मात्र चांगला झेल टिपला गेलाय एसटीच्या मागून आणि बाद झालेला आहे विराज. तर विराज यांची जागा मात्र दाखल होते नवीन फलंदाज नितेश धर्ममेर आता मात्र दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात विकेट्स मात्र इथे मिळवत असताना कुंदन जबरदस्त गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेल्यात. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर एक धाव तिथे घेतली गेली होती, दुसऱ्या चेंडूवर 2 धाव आणि तिसऱ्या चेंडू मागे इथे मात्र विकेट्स. आता मात्र नितेश दाखल झाला. नितेश मात्र इथून काय करेल तर बघूया. फलसट करून नो बॉलचा इशारा, इथून मात्र नोचा इशारा येतोय. धावसंख्येत एकने भर पडली गेल्या, धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचेल. तर आता मात्र नो बॉल येतोय. फ्रीडची संधी तिने मात्र निर्माण झाला नितेशला. नितेश मात्र इथून काय करेल बॅट मात्र वेगाने फिरवले. ती बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क तिथे पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल आपण बघतोय. तर जय शिवराय आपण संघ बघतो आणि जय शिवराय संघाकडून प्रथमतः गोलंदाजी करत असताना मिस्टर कुंदन चांगली गोलंदाजी हाताळत असतोय. जबरदस्त गोलंदाजी तो करतोय आतापर्यंत. पूर्णपणे बांधून ठेवलाय फलंदाजाला. त्यानंतरचा पुढचा चेंडू बॅट पुन्हा एकदा वेगाने फिरवला. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क तिथे पाहायला गेला नाहीये. धावसंख्या इथे बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळते. एक बाईच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते. आतापर्यंत स्कोरबोर्ड एकेरी धावांनी सरसावत असताना 5 वर जाऊन पोहोचला भावनेश. इथून मात्र दाखल झालाय फलंदाजीसाठी आपण बघतोय.
पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरली होती, मला वाटतं की बॅट आधीच फिरली होती आणि चेंडू नंतर निघून गेलाय. इथून मात्र होतं षटकाची समाप्ती. जबरदस्त षटक इथून मात्र हातळत असताना कुंदन पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. पहिल्या षटकानंतर धावसंख्या एका गडीच्या मोबदल्यात मात्र 5 स्कोरबोर्डवर लागली जाते. तर अशा प्रकारे दरम्यानच एक छोट्याशा ब्रेकसाठी मी जातोय सुमधुर संगीतासाठी. थँक्यू. तर आपण मॅच बघू शकतो आरो एंटरप्राइजेस विरुद्ध जय शिवराय. आरो एंटरप्राइजेस आपण सर्वप्रथम फलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. आपल्या गावातील उपसरपंच साहेब भावेशजी धर्ममेर यांचा हा संघ आपण पाहतोय. त्याचबरोबर समोरील संघ जर पाहायला गेला तर स्वप्नील मोरे यांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय जय शिवराय. तर चांगला बॉलिंग अटॅक आपल्याला बघायला मिळत असताना जय शिवराय संघाकडे मला की वाटतं की आता वाटतं की हिमांशू येते गोलंदाजी मार्कवर. हिमांशू तामोरे आपण बघतोय. तर जय शिवराय संघ जर पाहायला गेला तर जय शिवराय संघाकडे चांगला गोलंदाजी अटॅक आपल्याला बघायला मिळतोय. पहिलं षटक जर पाहिलं गेलं तर कुंदनला आपण पाहिलं. दुसऱ्या षटकात हिमांशू तामोरे जो आपल्याला बघायला मिळतोय. तर नितीश इथून मात्र काय करेल. पहिला चेंडू पहिलाच बॉल पंचांकडे दाद आणि पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा पंचांकडून येतोय. तर धावसंख्या 1 ने भर पडली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 6. तटस्थ पंच आपण बघू शकतोय अमोल दवणे. तसंच स्क्वेअर पंच आपल्याला बघायला मिळतो जयेश तामोरे. आतापर्यंत चांगली पंचांची भूमिका निभावत असताना मैदानाच्या आतमध्ये अचूक कामगिरी ते करतायत. इथे फील्ड मध्ये थोडासा बदल आपल्याला जो बघायला मिळालाय. पहिल्या चेंडू नंतर हिमांशू पुन्हा एकदा सज्ज होताना. आनंदाचा खराब चेंडू होता त्याचा मात्र समाचार चांगला घेतलाय. चेंडू निघून जातो 1 बाउन्सचा चौकारासाठी येल पंचांकडून नो बॉलचा इशारा. म्हणजेच मिळतात 1+4 5 धावा इथे मात्र अर्जित केल्या गेल्यात. स्थिती मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. डिसिजन पेंडिंग असेल. यस नो बॉल आहे. तरी मात्र 5 धावा मिळतात. आतापर्यंत पहिला चेंडू जर पाहायला गेला तर चांगली सुरुवात हिमांशूला मिळाली होती. त्यानंतर मात्र थोडासा खराब बॉल पंचांकडून नो बॉल घोषित करण्यात आला. त्या चेंडूवर मात्र चौकार. भावेशने मात्र चांगला समाचार घेतला गेलाय. धावसंख्या 5 ने इथे वाढत असताना 11 वर जाऊन पोहोचलाय. तर पुन्हा एकदा पुढच्या चेंडूच्या शोधात हिमांशू तामोरे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू निघून जाईल. खेळाडूच्या डोक्यावरून 1 बाउन्स येतोय चौकार भावनेच्या बॅट मधून. तर धावसंख्या इथून मात्र चौकार आणि 15 वर जाऊन पोहोचलाय. आणि त्याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू निघून जातोय. इथून मात्र हॅट्रिक चौकार भावनेच्या बॅट मधून बघायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग आरो इंटरप्राइजेस संघाकडून करत असताना भावनेश पागदरे आपण बघतोय. 3 चेंडू 3 चौकार आतापर्यंत भावनेच्या बॅट मधून आपण पाहिलं गेलंय. गरज होती चांगल्या फटकेबाजीची कारण संघ जर पाहायला गेला तर आतापर्यंत अडचणीला सामोरे जात होता. 3 चौकार आणि इथून मात्र रिलीज झालाय दोन्ही फलंदाज. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचलाय.
पुढचा पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड करेल का? तर नक्कीच चेंडूला फील्ड केला जातोय. एकदा वर्जित केला गेलाय दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे थांबवलं नितेश यांनी. तर चांगला बॅकअप एसटीच्या मागून आपण बघितला. देवेंद्र हंबिरे चेंडूला फील्ड केला गेलाय. ते एक धावेने धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 20. पुन्हा एकदा पुढचा फटका. चेंडू जाते काव करण्याच्या क्षेत्रामध्ये. चेंडूला फील्ड करेपर्यंत इथे मात्र थोडंसं मिसफील्ड आणि 2 धाव इथे घेतल्या जातात. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतो पुढचा चेंडू. इथून मात्र सुरेख फटका. स्क्वेअर लेग दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडूला फील्ड केला जातोय. तोवर एक धाव इथे अर्जित केली जाईल. तर षटक क्रमांक 2 इथे पूर्ण होतं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर लागली गेले 23 एक गडीच्या मोबदल्यामध्ये. तर सुंदर अशी बॅटिंग या षटकामध्ये बघायला मिळाली भावनेच्या बॅट मधून. तर 2 षटक पूर्ण झाले. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचलाय. तर जाऊया पुन्हा एकदा सुमधुर संगीतासाठी. नंतर तुम्हाला वेळ दिलेला आहे आयोजकांकडून. 3 षटकानंतर तुम्ही वेळ घ्यायचा आहे. प्लीज घाई करायचा आहे. कारण तुमच्यासाठी इथे आयोजकांनी 3 षटकानंतर ब्रेक थ्रू ठेवलेला आहे. वेळी तुम्ही घेऊ शकतायत. तर 2 षटकाचा इथे खेळ झाला. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर लागली गेले 23. तर चांगली फलंदाजी मी म्हणेल भावनेश वागदरे यांच्याकडून आपल्याला बघायला मिळाली. 3 चेंडू 3 चौकार त्याने खेचल्या गेल्यात. त्याचबरोबर मात्र स्कोर बोर्ड 23 वर जाऊन पोहोचलाय. तर आता मात्र गोलंदाजी मार्कवर मिस्टर धर्मेश आपण बघायला मिळतोय. पहिला चेंडू बिगिटचा प्रयत्न. नितेश मात्र थोडासा अडचणीला सामोरे जातो. आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 चेंडूला सामोरे गेला. मात्र 3 धावा त्यांनी जमवल्या गेल्यात. तर ज्या पद्धतीने मागच्या मॅचमध्ये आपण पाहायला गेलं की रोशनने जी बॅटिंग केली होती तीच मात्र बॅटिंग करावी लागेल नितीशला. कारण समोरील फलंदाज भावने चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. स्ट्राईक मात्र रोटेट करावी लागेल. हा ना तसा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरवली. इथून मात्र त्रिपडीची धर्मेशला मिळते. इथून मात्र दुसरी विकेट नितेश धर्मेमध्ये. बॅक टू द डग आउट. जाऊया डीजे जवळ. तर दरम्यानच आपण बघू शकतोय नितीन गोरख व किरण मर्दे प्रतिष्ठान संघाचे ओनर्स श्री जितेंद्रजी गोरख इथे आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आयोजकांकडून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत या जीपीएसच्या माध्यमातून. प्लीज विनंती करतो जितेंद्रजी गोरख यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपण बघू शकता नितीन गोरख व किरण मर्दे प्रतिष्ठान संघाचे ओनर्स आहेत. ते सकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळाले नाही. काही कारणास्तव उशिराने ते इथे येत आहेत. आपले मान्यवर आहेत. तसाव्या मैदानाच्या आतमध्ये धर्मेश मात्र जबरदस्त गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. यज्ञेश धावून येतोय मैदानाच्या आतमध्ये.
एक चांगला खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. हो हो, इथून मात्र एक धाव्यांचं रूपांतर दोन धाव्यांमध्ये बघायला मिळताना यज्ञशेख चतुर फलंदाज जो आपल्याला बघायला मिळतो. नेहमीच आपण पाहिलंय एक गाव एक संघ घेवली करता खेळताना अनेक सामने त्याने जिंकवून दिला. चांगली बॅटिंग तो करतोय आणि नेहमीच त्याच्या बॅटमधून आपण चांगली फटकेबाजी पाहायला मिळाला. तोच मात्र यज्ञेश इथून मात्र येतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. तर मी चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, मात्र एक धावा देऊन यानंतरचा फुल टॉस चेंडू इथून मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव मात्र इथे अर्जित केली जाते. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूचा मात्र वापर इथे मात्र करता आला नाहीये. तर आपण पाहू शकतात नितीन गोरख व किरण मर्दे प्रतिष्ठान संघाचे ओनर्स जितेंद्रजी गोरख इथे उपस्थित झालेले आहेत. नक्कीच वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आयोजकांकडून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि दरम्यानच इथे येतोय पंचांकडून इशारा, नो बॉलचा इशारा. नो बॉल आहे. धावसंख्या एकने भर पडली गेल्या. 1+1 2 धावा इथे मिळतात आणि 2 ने इथून मात्र स्कोर वर सरसावला जाईल 26 धाव्यांवर. आतापर्यंत बघितलं तर दोन्ही संघ बॅलन्सिंग आपण बघू शकतो. 50-50 दोन्ही संघाकडून बघायला मिळते. गोलंदाजी चांगली झाली, बॅटिंग सुद्धा चांगली झाली. बॅलन्सिंग चाललेला हा संघ आपण बघू शकतो. दोन्ही संघ 2.3 चेंडूचा खेळ इथे आतापर्यंत झालाय. 26 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्यात. 2 विकेट्स गमावलेत. आपण पाहिलं गेलं तर विराज नंतरचा पुढचा चेंडू सुरेख फटका. यावेळी चेंडू निघून जाईल. मस्तकाला दस्तक देऊन सीमा रेषा पार षटकार. बॅटिंग करत आहे आपल्या संघाकरिता. 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहिलं होतं आणि एक षटकार जो आता आलाय धर्मेशच्या गोलंदाजीला. धर्मेश चांगली गोलंदाजी करत होता. पहिला चेंडू जर पाहिला गेला तर डॉट बॉल होता. दुसऱ्या चेंडूवर विकेट्स मिळवला. तिसरा चेंडू यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझम कार्पेटच्या साने क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एकदा वर्जित केली जाते. दुसरा धाव घेतली जाते आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या 2 ने बदल 34 वर जाऊन पोहोचलाय. तर तिसऱ्या चेंडू मागे 1 धावा आल्या होत्या. चौथा चेंडू नो बॉल. 1+1 2 धावा मिळाले. त्यानंतरचा पुढचा चेंडूवर षटकार जो बघायला मिळाला. 5वा चेंडू 2 धाव्यांसाठी. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. 11 धावा खर्च केल्या गेल्या धर्मेश यांच्या गोलंदाजीतून. दरम्यानच पुढचा चेंडू आणि अशा प्रकारे डॉट बॉलने होते षटकाची समाप्ती. 3 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आरो एंटरप्राइजेस संघाची 34. 2 विकेट्स इथे गमावलेत आणि होतो एक छोटासा ब्रेक. तर पुन्हा एकदा रिव्ह्यू चाललेला आहे या मॅच साठी. थँक्यू.
तर डॉट बॉल आहे, रिव्ह्यू लॉस झालेला आहे. तुम्ही 2 रिव्ह्यूज घेऊ शकतात. त्यामधला पहिला रिव्ह्यू मात्र इथे घालवलेला आहे आरो एंटरप्राइजेस. इट इज अ फेअर डिलिव्हरी. 3 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 3 षटकानंतर धावसंख्या जी झालेली आहे ती 34. तर जितेंद्रजी गोरख इथे आलेले आहेत, त्यांना सन्मानित करतील. विराज हंबिरे यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते स्नेहाचा पुष्प देऊन त्यांना इथे मात्र सन्मानित करायचं आहे. तर जितेंद्रजी गोरख यांचं इथे मात्र सन्मान केला जातोय. स्नेहाचा पुष्प देऊन आपण बघू शकतो एक विराज दवणे हंबिरे यांच्या हस्ते स्नेहाचा पुष्प आणि मायेची शाल इथे त्यांना परिधान केली जाते. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. ओनर्स आहेत ते नितीन गोरख व किरण मर्दे प्रतिष्ठान संघाचे. तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. दरम्यानच मी विनंती करतोय मनसावर श्री दत्तसाई संघाचे ओनर्स धनंजयजी बँगलोरी यांना विनंती करतोय की त्यांनी मनसावरून स्थान पण व्हायचं आहे. तसं मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपण बघतोय. 3 षटकाचा खेळ इथे झाला. 3 षटकानंतर धावसंख्या 34. पुढचा फटका इथून मात्र लॉंगॉनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला फील्ड केलाय तोवर एक धाव इथे सहज घेतली जाते. तर आता मात्र गोलंदाजी मार्गावर आपण बघतो. पहिला चेंडू इथून मात्र ब्लॉकर चेंडू होता, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. कर्णधार चेंडूला फील्ड केलाय. एकेरी धावेने धावफलकीतून सरसावला जाते. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वर. मला वाटतं की मनसावर इथे आमंत्रित झालेत धनंजयजी बँगलोर इथे आले. त्यांचं मी सहर्ष स्वागत करीन. आगतम स्वागतम सुस्वागतम. सहाव्या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी आता मात्र या षटकात घेऊन येत असताना यावेळी सुरेख फटका. इथून मात्र डोळ्याचं पारड फेडणारा फटका होता. यन्नच्या बॅट मधून येतोय षटकार. काही जबरदस्त फटका. पहिले 2 चेंडू बघितला तर एक धावा आल्या होत्या. तिसऱ्या चेंडूवर मात्र षटकार. चांगली बॅटिंग करावी लागेल यज्ञेशला. धावा मात्र इथे जमवाव्या लागतील कारण समोरील संघ तगडा संघ आपल्याला बघायला मिळतो. यावेळी यॉर्क लाईनचा चेंडू जबरदस्त बॉल. पंचांकडे दाद मागितली जात आहे. यस पंचांचा इशारा आहे तो लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे अर्जित केली जाते. धावसंख्या 1 ने भर पडली गेली. 43 वर जाऊन पोहोचते. तर भावनेश आणि यज्ञेश जबरदस्त खेळी करत असताना मैदानामध्ये आरो एंटरप्राइजेस संघाकडनं चांगली बॅटिंग आतापर्यंत करत आहेत. स्कोरबोर्ड जर पाहायला गेला तर 43 वर जाऊन पोहोचलाय. 3.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय. तर 4थं षटक इथे मार्गस्थ असताना इथून मात्र बघूया काय होतंय. पुढचा पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरला. यावेळी बॉल आणि चेंडूचा कुठलाही संपर्क तिथे पाहिला नाही. चेंडू निर्धाव. इथून मात्र शेवटचा चेंडू असेल. समोरील संघ जर पाहायला गेला चांगला गोलंदाजी अटॅक आपण बघतोय जय शिवराय संघासमोर. त्यानंतरचा पुढचा चेंडू थोडासा कार्पेटच्या साने सर्कलमध्ये चेंडूला फील्ड केला जातो. एक धाव इथे मात्र अर्जित केली गेली आहे आणि एक धावेने होत्या षटकाची समाप्ती. 4 षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 44 2 गडीच्या मोबदल्यामध्ये लागली जाते. दरम्यानच मी पुन्हा एकदा वळतो एक सुमधुर संगीतासाठी. थँक्यू. चला कॅमेरामॅनला विनंती करेल की जरा कॅमेरा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचा आहे. आपण बघू शकतो श्री दत्त साई संघाचे ओनर श्री धनंजयजी बँगलोरी इथे आलेले आहेत. तर त्यांचा मात्र इथे सत्कार करायचा आहे. लोचन हंबीर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं जाते. एक माहेची शाल त्यांना परिधान करत असताना
तसाच स्नेहाचा पुष्प आपण त्यांना देतोय. थँक्यू सो मच. तुम्ही सहकार्य केलंय आमच्या या टुर्नामेंटसाठी. नक्कीच त्यांचे बंधू चेतनजी बँगलोर इथे उपस्थित नाही आहेत. धन्यवाद. तर जाऊया आपण पुढे एकदा मॅच मध्ये. आपण बघतोय आतापर्यंत काय घडलंय काय बिघडलंय. तर 4.1 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचलाय. इथून मात्र गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते कुंदन संघाचं 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत असताना. त्यानंतरचा पुढचा चेंडू बॅटची कडा. चेंडू जातोय बराच काढावेत आणि इथून मात्र झेल सोडला गेलाय. मोठी विकेट मात्र इथे सोडली गेलाय. पंकज दवणे इथून मात्र चूक झाली आहे, कारण यज्ञेश असा हा खेळाडू आहे. नक्कीच कितपर्यंत तुम्हाला महागडा पडू शकतोय. खरंच चूक झालाय पंकजकडनं, कारण यज्ञेश एक चांगला फलंदाज आहे. आपण नेहमीच त्याला पाहिलंय जेव्हा जेव्हा संधी मिळते आणि त्या संधीचा त्याने सोनं केलाय या फलंदाजाला. इथून मात्र यज्ञेशला दिली संधी. खूप मोठी चूक मी म्हणेल पंकजकडनं झालाय. आणि तसा पुढचा चेंडू इथून मात्र डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी कुंदन यांनी केलाय, परंतु तटस्थ पंच. बघूया डॉट बॉलचा इशारा येतोय आणि 3 बॉल आतापर्यंत हाताळले. तर धावसंख्या जर पाहिली गेली तर 46 वर जाऊन पोहोचलाय आतापर्यंत. कुंदन यांची स्पेल जर पाहिली गेली तर मात्र 6 धावा त्यांनी दिलेत आतापर्यंत. त्यानंतरचा पुढचा चेंडू. यावेळी चेंडू जातो कावकर्ण्याच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक प्रज्योत तिथे चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव सहज अर्जित केली जाते. तर धावसंख्येत 1 ने भर पडली गेल्या. 47 वर जाऊन पोहोचलाय. पुढील येणारे 2 चेंडू. यज्ञेश मात्र काय करेल, एक संधी मिळालाय. बॅटची कडा लागली होती, चेंडू हवेत गेला होता, तिथून मात्र झेल सोडला गेलाय यष्टी रक्षकाकडून. पुढे एकदा बॅटची कडा. हो हो, सलग दुसऱ्यांदा इथून मात्र बचावला जातोय. चेंडू निघून गेला यष्टीच्या मागून 1 धाव्यांसाठी. आज मात्र नशिबाची साथ मात्र यज्ञेशला मिळत असताना, कारण सलग दुसऱ्या चेंडूवर त्याला जीवदान मिळालंय. तर धावसंख्या 1 ने भर पडली गेली. 48 वर जाऊन पोहोचेल शेवटचा चेंडू असेल या षटकातून. त्यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझम मध्ये. प्रज्योत क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग त्यांनी केलाय. 1 धाव तिथे घेतली. झाला इथून मात्र गरज नव्हती. इथून मात्र बाद होतोय भावनेश. तर 5 षटकाचा इथे खेळ पूर्ण झाला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली गेली आहे 48 आणि तिसरा गडी बाद होताना धावचीच्या स्वरूपामध्ये आरो एंटरप्राइजेस संघाचा. तर जाऊया एक सुमधुर संगीतासाठी. अठ्ठेचाळीस धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्यात. शेवटचं हे षटक हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. इथून मात्र काय होतं, आणि इथून मात्र संधी घालवलाय. जर चेंडू कलेक्ट केला असता तर कुठेतरी मला वाटतं की यज्ञेश बाद झाला असता, परंतु इथे बाईची धावा बचावला जातो यज्ञेश. तर शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूच्या मागे आता मात्र यज्ञेश काय करेल, कारण स्कोरबोर्ड जर पाहायला गेला अशा प्रकारे संघाचं अर्धशतक पूर्ण झालाय. पुढे एकदा बॅट वेगाने फिरला. यावेळी संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती यज्ञेश साठी, आणि इथून मात्र 2 धावावर जीत केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तर धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचेल.
आता मात्र 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. तर धावसंख्या त्यानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरवला. यावेळी बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क तिथे पाहिला नाही. यज्ञेशला मात्र थांबून ठेवलं. आतापर्यंत पाहायला गेलं तर यज्ञेश 8 चेंडू मागे 12 धावा मात्र त्याने खर्च केले. तर चांगली बॅटिंग मात्र इथे करावी लागेल पुढील 3 चेंडू मागे. त्यानंतरचा ब्लॉक हॉल चेंडू खोदून काढलाय. स्कोरबोर्ड जर पाहिला गेला तर 52 वर स्थिरावला गेलाय. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू जर पाहायला गेला बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. तिसरा चेंडू डॉट. यानंतरचा पुढचा चेंडू निघून जाईल. मस्तकाला दस्तक देऊन सीमा रेषा पार. यज्ञेश नावाचा ब्रँडेड फटका. तर 1 धावा होती. ती धावा त्यांनी घेतली नाही. का घेतली नाही त्याचं उत्तर मात्र यज्ञेशने इथे दिलाय षटकाराने. 5 चेंडू चा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या 58 वर जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र काय घडेल. आणि पुन्हा एकदा यावेळी फायनल रिझम देवेंद्र अंबिरे तैनात. झेल मात्र इथे सोडलाय. 1 धाव वर्जित केला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव इथे कंप्लीट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र होतो की काय. आणि इथून मात्र धाव बाद होतोय ना यज्ञेश. तर 6 षटकाचा इथे खेळ पूर्ण झाला. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली गेली आहे. 60 धावा धावफलकावर लागले गेल्यात आणि अशा प्रकारे 61 धावांचं आव्हान सामोरं ठेवलं गेलं जय शिवराय संघासमोर. तर दरम्यानच ब्रेक थ्रू आपल्याला बघायला मिळतो. आणि मी पुन्हा एकदा विनंती करेल पुढील मॅच जी आपल्याला बघायला मिळेल श्री दत्तसाई विरुद्ध आर एंटरप्राइजेस. श्री दत्तसाई संघाचे संघनायक तसंच श्री 11 दत्तसाई संघाचे कर्णधार दोघांनी टॉससाठी यायचंय. चला कोणतरी
61 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते जय शिवराय संघासमोर. जय शिवराय संघाकडनं हे सामोरं दिलेलं आव्हान पेलण्यासाठी पंकज दवणे आणि स्वप्नील मोरे. पाहूया पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. आरामात एक धाव पूर्ण केली आहे आणि खातं उघडलंय ते आपल्या संघाचं पंकज यांनी. आरोही 11 संघाकडनं फारच सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती भावनेश यांच्याकडून. पाहूया आता तशीच फलंदाजी आपल्याला जय शिवराय संघाकडनं पाहायला मिळते का. परंतु इकडे अवैध धावसंख्येत भर आणि धावसंख्येत आली आहे ती 2. दिगंबर आपण जर का पाहिलं तर तो सुद्धा एक फारच वेगवान गोलंदाज आहे आणि फार सुंदरसा चेंडू. फलंदाज एक धाव ढकल्याच्या नादात चुकले, परंतु मला वाटतं 22च्या स्वरूपात ती एक धाव मिळालेली आहे फलंदाजाला. आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 3. तिसरा चेंडू फारच सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने टोलावलेला आहे गॅप मध्ये आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार चौकार. डीजे थँक्यू. तर पहिलं षटक इथं आपण बघू शकतो इथं तर धावसंख्या इथे मात्र 7 लागली गेली. पंकज दवणे आपण बघू शकतो या चांगले बॅटिंग. त्याचबरोबर दिगंबर तांबरे गोलंदाजी मार्गवर इथून मात्र जबरदस्त चेंडू टॉट बॉल. आतापर्यंत बघितलं तर 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जर पाहिली गेली तर 7. 61 धावांचा टार्गेट समोर ठेवला गेलाय ते जय शिवराज संघासमोर. चांगली बॅटिंग जी आपण पाहिली गेली यज्ञेश असो भावनेश याच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज जबरदस्त बॅटिंग केली आणि त्याच बळावर मात्र 61 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. यानंतर दिगंबर जबरदस्त बॉलिंग आपण बघू शकतो. ट्रॉम्बे एक्सप्रेस ज्याची ओळख आपल्याला बघायला मिळते. एक उंच पुरा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो आणि गोलंदाजी जर त्याची पाहिली गेली खूप वेगवान गोलंदाजी. त्याच कारणास्तव ट्रॉम्बे एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जाते. ट्रॉम्बे एक्सप्रेस का, कारण तो ट्रॉम्बेमध्ये कार्यरत आहे, BRC मध्ये तो कार्यरत आहे आणि त्याच कारणास्तव त्याला ट्रॉम्बे एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. आतापर्यंत 5 चेंडू झाले. धावसंख्या जर पाहिले गेले तर 7. जबरदस्त गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एक चौकार खालाय, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केलाय. हो यानंतर लोअर फुटलाचा चेंडू क्षेत्ररक्षक मात्र धावून गेले. चेंडूचा मागे विराज दवणे तिथे चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 2 धाव तिथे सहज अर्जित केल्या जातात. तशा प्रकारे होतं षटकाची समाप्ती. एक षटकाचा खेळ झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद लागली गेली 9. तर जाऊया एक थ्रू मध्ये सुमधुर संगीतासाठी. तर पहिलं षटक इथे कंप्लीट झालंय. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकासाठी दाखल झालेला यज्ञेश दवणे आपण बघू शकतोय. एक चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख नेहमीच आपल्याला गिवली संघाकडून त्याला पाहायला खेळताना चांगली बॅटिंग बॉलिंग त्याने केलंय. आता मात्र इथे आलाय पहिला चेंडू. इथून मात्र पंचांचा डिसिजन आहे. सोय चेंडूचा अवंतरित रूपात धावसंख्येत 1 ने भर पडली गेली. धावसंख्या जाऊन पोचेल 10 वर. तर थोडीशी खराब सुरुवात म्हणेल यज्ञेशांची. एक चांगला खेळाडू आहे परंतु इथून मात्र थोडासा खराब चेंडू इथून मात्र पहिल्या चेंडूवर बघायला मिळाला.
तर यज्ञेश आणि प्रज्योत अशी सलामीची जोडी आपण बघू शकतोय. माफ करा, पंकज आणि प्रज्योत. पंकज धवणेला आपण अनेक वर्ष क्रिकेट खेळताना पाहिलाय, नक्कीच चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातोय. तर इथून मात्र बघूया काय करेल प्रज्योत. त्यानंतर पुढचा चेंडू, इथून मात्र सुर एक पटका डाऊन द ग्राउंड, पटकाय चेंडू जातोय. तर इथून मात्र काही घडलंय आपण बघू शकतोय युट्यूबच्या माध्यमातून. मला वाटते चेंडू हडलाय, थोडासा आउटफील्ड खराब त्या कारणास्तव चेंडू मात्र इथून हादडून मध्ये आलाय. जिथे चौकार होता तिथे आपल्याला 2 धावा इथे मात्र मिळाल्या. तर नशिबाची साथ मिळाली ते गोलंदाजाला. धावसंख्या 2 आणि धावसंख्या 2 इथे मात्र भर पडली जाईल ती 12 धाव्यांवर. तर बघूया नंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅट मात्र वेगाने फिरला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. पोहोचेपर्यंत एक धाव कंप्लीट केलाय, दुसरी धाव सुद्धा इथे मात्र कंप्लीट केली जाते. तर पुन्हा एकदा धावसंख्या इथे मात्र 2-2 ने सरसावत असताना 14 धाव्यांवर पोहोचली जाते. तर बघूया नंतरचा पुढचा चेंडू यज्ञेश यांचा. इथून मात्र थोडासा व्हेरिएशन केलं, फसवला गेलाय. चेंडू जातोय या गल्लीमध्ये, चेंडूला फील्ड केला 1 धाव्यांसाठी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत यज्ञेश करतोय. मात्र एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळालाय. सुरुवात मात्र खराब मिळाली होती, त्यानंतर मात्र दुहेरी धावा आपण पाहिली गेल्या. पहिल्या चेंडूवर दुसरा चेंडू 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 1 धावा. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर बॅटिंग, बॅलन्सिंग बॅटिंग दोन्ही फलंदाज करत आहेत. प्रज्वत मोरे आपण बघू शकतो, स्वप्नील मोरे. त्यानंतरचा पुढचा चेंडू जातो हवेत आणि इथून मात्र झेल सुटला होता, परंतु झेल पकडला जातोय. इथून मात्र पंकज बाद होतोय. बॅक टू द डग आउट. त्यानंतरचा पुढचा चेंडू, इथून मात्र ब्लॉकआउट चेंडू होता, खोदून काढलाय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूला फील्ड केलाय. आपण बघितलंय मागच्या चेंडू मागे कुठलीही चूक मात्र विराजने केली नाही. थोडासा फंबल झाला होता, परंतु सावरला आणि झेल मात्र तिथे टिपलाय. परत बोलाय पंकजला बॅक टू द डग आउट मध्ये. तर मिस्टर प्रज्वत पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपण बघतोय. त्यानंतरचा लोअर फुटाचा चेंडू होता, स्क्वेअर लेग रिझम, चेंडूला फील्ड केला जातो. 1 धाव घेतली जाते. सुंदर रनिंग. तर जेवढी गोलंदाजाची तारीफ तितकंच तारीफ प्रशंसा केली जाईल फलंदाजाची. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र धावून काढले त्या षटकामागे. 2 षटकाचा खेळ झालाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली गेली 18 एक गडीच्या मोबदल्यामध्ये. तर जाऊया मी पुन्हा एकदा वळतोय सुमधुर संगीतासाठी.
आरोही एंटरप्राइजेस संघाकडनं पाहूया पहिला चेंडू डाव्या हाताचे गोलंदाज संतोष सुंदर चेंडू टोलावून दिलाय लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय तो सीमा रेषा पार खणखणीत षटकार डीजे पहिल्या चेंडूवर षटकार टोलावल्यानंतर थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन करण्यात आलं आहे आणि दुसरा चेंडू घेऊन संतोष पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं पंचांकडे दात मागताना पाहूया पंच डिस्कशन करून आपला निर्णय कळवत आहेत परंतु फारच सुंदर गोलंदाजी पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू फार सुंदररित्या हाताळलाय संतोष यांनी आणि गडी बाद झालेला आहे माझ्या मते तरी पंचांनी आउट असा निर्णय दिलेला आहे फार सुंदर झेल जर आपण रिप्ले मध्ये पाहिलं तर पाहायला मिळेल यज्ञेश यांच्या हस्ते फार सुंदर यष्टी रक्षण आणि तेवढी सुंदर गोलंदाजी संतोष यांची पाहूया आता कुंदन यांची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजीसाठी कोण येत आहे आणि कुंदन यांची जागा भरून काढण्यासाठी तेजल फलंदाजीसाठी आले आहेत फार सुंदर फलंदाजी करत होते कुंदन हे सुद्धा एक षटकार ठोकला होता परंतु त्याच्यानंतरचा चेंडू संतोष यांनी त्यांना खेळवला आणि सुंदर झेल घेतली यज्ञेश यांनी पाहूया तिसरा चेंडू डाव्या हाताचे गोलंदाज संतोष सुंदर चेंडू स्वतःच फिल्डिंग करण्याच्या प्रयत्नात होते परंतु खणखणीत चौकार गेलेला आहे फारच सुंदर अशी फलंदाजी पहिल्या चेंडूवर चौकार टोटावला जणू काही डगआउट मधनं सेट होऊन आले तेजल हे पाहूया आता चौथा चेंडू घेऊन संतोष फारच सुंदर असा शॉट झेलबादची संधी आहे पण मला वाटतं झेल घेऊन क्षेत्ररक्षण षटकाराच्या बाहेर गेले आहेत आणि मला वाटतं षटकार आहे हा झेल तर सुंदर घेतला होता परंतु त्यांनी बाउंड्री लाईनचा अंदाजा घेतला नव्हता त्यामुळे हा षटकार मिळतोय एक गडी बाद झालाय परंतु थोडस महागड असं षटक पाहायला मिळते आपल्याला संतोष यांच्याकडनं पाहूया आता पाचवा चेंडू शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलाय एक धाव आरामात फार सुंदर बॅटिंग पाहायला मिळेल आपल्याला चौकार षटकार आणि त्यानंतर एक धाव धावून काढली आहे आणि शेवटचा चेंडू सुंदरसा शॉट लेग साईडच्या दिशेने हा मात्र अडवता येणार नाहीये बिनविरोध षटकार डीजे
त्यांना आपल्या गोलंदाजीची जादू दाखवावी लागेल जर का हा सामना त्यांना जिंकायचा असेल. कारण की अवघ्या 3 षटकामध्ये फक्त 20च धावा माझ्या मते तरी त्यांना हव्या असतील जिंकण्यासाठी. आणि आता जे खेळायला आले होते तेजल याने 3 चेंडूमध्ये 1 चौकार आणि 1 षटकारासह 11 धावा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे जय शिवराय संघाला. मला वाटतं हे 2 षटक महत्वाचे असतील आरो एंटरप्राइज संघासाठी, त्यांचे एक्सपिरियन्स खेळाडू गोलंदाजीसाठी. ज्या प्रकारची फटकेबाजी यज्ञेश यांनी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी करण्याची आता आवश्यकता यज्ञेश यांच्याकडनं. मागच्या षटकामध्ये यज्ञेश यांनी 9 धावा दिल्या होत्या, परंतु हा चुकीचा तसं बघायला गेलं तर फुलटॉप चेंडू होता, परंतु त्याला षटकार मारण्याच्या नादात षटकाराकडे खेळाडूच्या हातात कॅच घेऊन मला वाटतं गडी बाद झालेला आहे. तर यज्ञेश वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येत असताना मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 20 धावांची गरज असताना पहिला चेंडूवर मात्र इथे विकेट मिळवलंय तेजल, इथून मात्र बाद होतोय. आता मात्र येतो फलंदाजी मार्कवर मिस्टर स्वप्नील, स्वतः संघ मला काय आणि ते मात्र गोलंदाजी मार्कवर फलंदाजी मार्कवर. तर इथून मात्र कमबॅक करावं लागेल आरो एंटरप्राइजेस संघाला. यज्ञेश क्षमता आहे चांगली गोलंदाजीची. पुढचा चेंडू यावेळी फोडतोस पुन्हा एकदा, इथून मात्र बॅक टू बॅक विकेट, 2 गडी बाद. इथून स्वप्नील मोरे बॅक टू द डग आउट. वॉज इट टू बॅक 2 विकेट. स्वप्नील मोरेला बाद केलाय. यज्ञेश काय गोलंदाजी करतो, इथून मात्र मॅच पलटेल का? कारण ज्या प्रकारे यज्ञेशने विकेट्स मिळवलेत पूर्णपणे मॅच मध्ये येण्याचा इथून मात्र मानस त्याने निर्माण केलाय. जबरदस्त बॉलिंग अजूनही दिगंबर भाग्य आहे. या षटकानंतर गोलंदाजी आहे आरो एंटरप्राइजेस संघाकडे. मॅच अजूनही येऊ शकते कारण ज्या प्रकारे विकेट्स मिळवले ते पहिला झेल जर बघितला तर नितेशने तिथे कुठलीच चूक केली नाही. त्यानंतर मात्र भावेशने झेल मात्र चांगला टिपला गेला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर देवेंद्र, इथून हंबीर येतोय फलंदाजी मार्गवर. तर बघूया हॅट्रिक इथे मात्र ऑन झालेला यज्ञेशसाठी. ओहो हो हो सुरेख फटका आणि इथे आजच्या दिवसात हॅट्रिक यज्ञेश दवणेच्या नावावर. काय कमालीची गोलंदाजी केलाय. हॅट्रिक विकेट, 3 गडी तंबूच्या आत परतवल्या गेल्यात आणि इथून मात्र मॅच ऑन होतोय पुन्हा एकदा आरो एंटरप्राइजेस संघासाठी.
इन द मॅचेस मीन असं म्हटलं जातं आणि ते मात्र सिद्ध करत असताना हे क्षेत्ररक्षक नितेश असो भावनेश असो आणि तिथून मात्र जो बघायला मिळाला डाऊन द ग्राउंड ध्रुवेश दवने जबरदस्त झेल मात्र तिथे टिपला गेलाय आणि मात्र बाद झालाय देवेंद्र. हॅट्रिक किती मिळाली आजच्या दिवसातील हॅट्रिक जी नावावर राहिली GPL ची पहिली हॅट्रिक यज्ञ दवनेच्या नावावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला हिमांशू तांबरे. एक तो देखील चांगला फलंदाज आहे, क्षमता आहे हिमांशूकडे, परंतु डिफेंड करू शकेल कारो एंटरप्राइजेस संघ. जय शिवराय जबरदस्त बॅटिंग करत होता. त्यानंतर मात्र काय आता चौथा षटका इथून मात्र जेल घेण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू लढवला, चांगला फीट केला, एक धावी अर्जित केली जाते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, सहज 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्येत 2 भर पडले गेले, धावसंख्या इथून मात्र 43 वर जाऊन पोहोचेल. तर जबरदस्त इथे मात्र मॅच मात्र पलटली गेली एका क्षणामध्ये. जिथे 2 विकेट्स होते तिथे मात्र 3 चेंडू 3 विकेट्स आणि 5 गडी इथून मात्र तंबूच्या आसरेला. प्रज्योत अजूनही मैदानामध्ये आपण बघू शकतोय सलामीचा फलंदाज होता. चांगली बॅटिंग प्रज्योतच्या माध्यमातून बघितली गेली. आतापर्यंत 6 चेंडूला सामोरे गेलाय प्रज्योत आणि 6 चेंडू मागे 13 धावा त्यांनी जमवल्या गेल्यात. हिमांशू इथून काय करेल, पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळाल्यात. अजूनही पुढील येणारे चेंडू यज्ञेश चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू बॅट वेगाने फिरला, इथून मात्र विकेट 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 काय यार 6वा विकेट हिमांशू तांबरे बॅक टू द डगआउट. इथून मात्र काय कमालीची गोलंदाजी यज्ञेश दवने पूर्णपणे मॅच मात्र रंगत आणत असताना जबरदस्त बॉलिंग इथे मात्र यज्ञेशने केलाय. 5 चेंडू हाताळल्यात, 5 चेंडू मागे 4 विकेट्स इथून मात्र घेत असताना जाऊया एक सुमधुर संगीतासाठी. माध्यम आहे, जेव्हा एक गाव एक संघ होतो तेव्हा हे मोठे खेळाडू का गिवलीमधून खेळतात ते माझं दाखवतात. पूर्णपणे या मॅच मध्ये दुसरी मॅच चालू आहे आणि मोठे खेळाडूंनी खरोखर प्रदर्शन बघितलं. आपण बघितलं जितेंद्र असो, आता मात्र यज्ञेशने ते दाखवलं सिद्ध करून जबरदस्त बॅटिंग केली. त्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि 5 चेंडू मागे त्यांनी 4 विकेट्स गमावले होते. पहिल्या षटकात 1 विकेट्स गमावला होता, 5 विकेट्स त्याच्या नावावर आपण बघू शकतो. जबरदस्त गोलंदाजी. अजून एक चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल मिस्टर धर्मेश. पुढचा चेंडू अलकाताने खेळून काढला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केलाय. षटकाची झालेली आहे समाप्ती डॉट बॉलने आणि नक्कीच यज्ञेशसाठी ताळा झाला पाहिजे त्या षटकात. मात्र 2 रन देऊन 5 विकेट्स त्यांनी इथे घेतल्यात. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटक इथे पूर्ण झालेत, मात्र 11 धावा, 5 विकेट्स यज्ञेशच्या नावावर. षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 स्कोरबोर्डवर लागली गेली आहे. समीकरण मात्र जे 18 चेंडू 20 धाव्यांचं होतं तेच समीकरण राहिलंय. 12 चेंडू 18 धाव्यांचं. नक्कीच प्रशंसा होईल यज्ञेशची. आणि बघा, आणि प्रशंसा होईल जेव्हा जेव्हा यज्ञेश बघितला तर युट्यूब साईटच्या माध्यमातून हे जेव्हा जेव्हा व्हिडिओ बघेल नक्कीच त्याला धैर्य मिळेल, मनोबल त्याचं वाढेल. ज्या प्रकारे ही मॅच होती तिथून मात्र त्याने काही गोलंदाजी केली आपण बघू शकतो साईड स्क्रीनवर. यज्ञेशला मात्र दाखवलं जाते चांगली गोलंदाजी केलाय, कर्णधार आहे, स्वतःचा अनुभव आहे स्वतःजवळ आणि संघाला घेऊन चालत आहे या मॅच मध्ये. बघा 18 चेंडू 20 धाव्यांची गरज. कठीण मॅच होती, खरोखर कठीण मॅच होती. त्या मॅच मध्ये त्याने 4 विकेट्स मिळवल्या आणि इथून मात्र संघाला चांगल्या स्थितीत उभं करून दिलाय. प्रज्योत सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. प्रज्योतकडे क्षमता आहे पूर्णपणे. प्रज्योत या मॅचचा पारडं बदलू शकतो. इथून मात्र प्रज्योतची विकेट्स महत्वाची असेल आरो एंटरप्राइजेससाठी. दिगंबर तांबोरे एक अनुभवी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला चेंडू हो सुरेख चेंडू होता, सोडला गेला चेंडूला. वेग मात्र गोलंदाजीतून आपल्याला बघायला मिळतो. कामी आला ट्रॉम्ब एक्सप्रेस म्हणून म्हणतो ते आपण पाहू शकतात. जबरदस्त बॉल होता, टप्पा पडून उचली घेतला यष्टीच्या मागे. नक्कीच यश आपण पाहिलं गेलं तर संतोष मोरे जेव्हा गोलंदाजीला आला होता इथून रिव्ह्यूज घेतलाय तर नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल. येस, इज इज अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस होतोय. पहिला रिव्ह्यू इथे मात्र फेल होताना जो रिव्ह्यूज तुमच्या जवळ असतात तर जबरदस्त गोलंदाजी आपण बघतो. दिगंबर तांबोरे आपण पाहायला गेला ट्रॉम्प एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आतापर्यंत 1.1 षटक वैयक्तिक त्याने हाताळले, 8 धावा त्याने खर्च केल्यात. त्यानंतर पुढचा चेंडू बॅट वेगाने फिरला, क्षेत्ररक्षक जेल पकडेल का आणि इथून मात्र चांगला प्रयत्न होता. तेजस तांबोरे मला वाटतं तिथे होते, चेंडूला फील्ड केलाय
आणि एक धाव इथे सहज अर्जित केली जाते. धावसंख्येत एकने भर पडली गेलाय. आता मात्र स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 44 वर. मागील जर पाहिलं गेलं तर 8 चेंडू मागे मात्र 3 धावा खर्च केल्या गेल्या. तर जबरदस्त बॉलिंग मात्र इथे आपल्याला बघायला मिळाली आरो एंटरप्राइजेस संघाकडनं. तर नक्कीच मी बनेल की जेव्हा संतोष मोरे गोलंदाजीला आलो तर जो यज्ञेशने झेल पकडला होता एसटीच्या मागून खूप निर्णायक झेल होता. तिथून मात्र थोडीशी मॅच बदलली गेलाय. पुन्हा एकदा बॅटची काढा. यावेळी पुन्हा एकदा प्रयत्न तिथे बघायला मिळालाय. अनिकेत मला वाटतं तिथे होता आणि चेंडूला मात्र इथे फीड केलं. एकदा वर्जित केली जाते. पुन्हा एकदा धावसंख्येत एकने भर 45 वर जाऊन पोहोचते. नक्कीच आपण बघू शकतो सुपर क्वालिटी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकतो. विश नेटवर्कच्या माध्यमात आपण बघतोय मनीष निजाय आणि त्यांची संपूर्ण टीम इथे मेहनत घेते. आणि त्याचा पुढचा चेंडू इथून मात्र सोडला गेलाय. पंचांनी इथून मात्र बघूया फेअर डिलिव्हरी डॉट बॉल इथे मात्र दिला. पंचांकडे दात मागितली जाते परंतु दात मात्र इथे फेटाळलाय आणि एक रिव्ह्यू मात्र फेल गेलाय. पुन्हा एकदा रिव्ह्यू साठी इथे कॉल धर्मेश यांचा पंचांकडे मागितली गेलाय. येस इट इज अ फेअर डिलिव्हरी. सेकंड रिव्ह्यू मात्र लॉस होतोय. तर 4.4 चेंडूचा खेळ इथे झाला. दिगंबर मात्र इथे जबरदस्त षटक हाताळत आहे. धावसंख्या इथे रोखली गेलाय. काय जबरदस्त गोलंदाजी इथून मात्र करतो आरो एंटरप्राइजेस. पुढचा चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा इथून येईल पंचांकडून. सोय चेंडूचा इशारा आमंत्रित रूपात धावसंख्येत एक नंबर. आता मात्र सोय चेंडूचा इशारा मात्र पंचांकडून येत असताना 4 चेंडू चांगल्यारीत्या हाताळले गेलेत. 5व्या चेंडूच्या मागे मात्र इथे सोय चेंडू घोषित केला जातोय. प्रज्योत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. 14 धावांची केळी करतोय. 9 बॉल्स त्याने वेळ मात्र इथे घेतला प्रज्योतने. आनंदाचा पुढचा चेंडू बॅट टप्पा मात्र दुसरी घेतला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथून मात्र बाद. सलामीचा फलंदाज प्रदोष मात्र इथून बाद होताना गरज नव्हती धावा घेण्याची. थोडेसे नाखुश आहेत नॉन स्ट्रायकर खेळाडूवर आणि इथून मात्र आपली विकेट्स मात्र गमावताना बॅक टू द डग आउट. जाऊया डीजे जवळ. असेल आरो एंटरप्राइजेस त्यांचे क्षेत्ररक्षक असो गोलंदाज असो जबरदस्त एफर्ट त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दिलाय. जेवढी प्रशंसा गोलंदाजाची आहे तितकीच प्रशंसा या खेळाडूंची आहे. ज्या प्रकारे त्यांनी झेल टिपले गेलेत कुठलीही चूक केली नाही. साथ दिली आपल्या गोलंदाजाला आणि आतापर्यंत मात्र 5च धावा खर्च केल्या 11 चेंडूच्या मागे. काय गोलंदाजी केलाय. दिगंबर असो यज्ञेश असो पूर्णपणे बांधून ठेवला गेलाय. जिथे 2 विकेट्स होते आता आपण विकेट्स बघितल्या तर 7 विकेट्स स्कोरबोर्ड वर पाहू शकतात. यानंतरचा पुढचा चेंडू बॅट वेगाने फिरलाय. स्क्वेअर लेग रिदम क्षेत्ररक्षक त्यानं फील्ड होईल का. चेंडूला जबरदस्त फील्ड केलाय भावनेश. नक्कीच भावनेसाठी ताड्या असेल. काय चेंडूच्या मागे धावून आला चेंडूला फील्ड केला. जबरदस्त फिल्डिंग त्याने या मॅच मध्ये केला. एक चांगला झेल पकडला होता. त्यानंतर मात्र फिल्डिंग करत असताना त्यांनी कुठलीही चूक केली नाही. षटकाची झालेली आहे समाप्ती. 5 षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली गेली जय शिवराय संघाची 48 धावा. 7 विकेट्स मात्र इथे गमावल्या गेल्यात. आता मात्र असेल शेवटचं षटक शिल्लक. धावसंख्या समीकरण आपण पाहिलं गेलं तर समीकरण राहिलंय 6 चेंडू मागे 13 धाब्यांची गरज. आता मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलाय. कोण येणार गोलंदाजी मार्कवर. कुठला गोलंदाजावर विश्वास ठेवणार कर्णधार. आता मात्र बघूया कोण असेल. मला वाटतं की यस विराजवर दाखवलं विश्वास. विराज दवणे यज्ञेश यांचे छोटे बंधू आहेत. नक्कीच त्याच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी करण्याची काबिलियत मी म्हणेल. पहिला घेवली संघाकडून खेळायचा परंतु थोडेसे आपण पाहिले गेले तर
चांगले चांगले गोलंदाज आपल्याला बघायला मिळाले. त्यानंतर मात्र खूपच संधी कमी मिळायला लागली विराटला, थोडासा क्रिकेटपासून लांब राहिला. परंतु नक्कीच त्याच्याकडे आहे, प्रतिभा आहे गोलंदाजी करण्याची. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. इथून मात्र काय होईल या मॅचमध्ये नक्कीच थोडंसं प्लीज थोडंसं घाई करायचं. अजून आपल्याला मॅच खेळवायचे आहेत. आपण पाहायला गेलं तर आजच्या दिवसाची दुसरीच ही मॅच आपल्याला बघायला मिळते. अजूनही 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. कालावधी जर पाहायला गेला तर 2 वाजून 21 मिनिटाचा कालावधी झाला आणि दुसरीच मॅच आपण आज पाहतोय. चला जरा घाई करायचं आहे प्लीज. मला वाटतं एक्सपिरियन्स काय असतो हे यज्ञेश आणि दिगंबर यांनी आपल्या गोलंदाजीमधनं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. ज्या वेळेला संघाला गरज होती त्यावेळेला जशी फलंदाजी यज्ञेश यांनी केली होती त्याचप्रमाणे त्यांनी गोलंदाजी सुद्धा केली. आपल्या एका षटकामध्ये 2 धावा देऊन 4 गडी बाद केले. त्याचप्रमाणे दिगंबर यांनी सुद्धा आपल्या एका षटकामध्ये 5 धावा देऊन 1 गडी बाद केला. जेव्हा संघाला गरज असते तेव्हा एक्सपिरियन्स खेळाडू पुढे येतात, हे आपल्याला दाखवून दिलं आहे. आणि शेवटचं षटक 6 चेंडू 13 धावा, अटीतटीचा सामना. आणि हे सामना टाकण्यासाठी आले ते विराज. पहिला चेंडू, सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव आरामात पूर्ण केले आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. खरोखरच कुणाला अगदी बरोबर म्हणलं की जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा एक्सपिरियन्स खेळाडू कामात येतो. नक्कीच अनुभव असतो त्यांच्याकडे. आणि म्हटलं जातं ना की तुमचं नाव असेल त्या नावाप्रमाणे तुम्ही काम सुद्धा करून दाखवावं लागतं. आणि ते काम मात्र या दोघांनी गोलंदाजी केलं. यज्ञेश असो, दिगंबर असो, त्यांचे खेळाडू असो, पूर्णपणे जसं नाव आहे तसं त्यांनी काम मात्र त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलं. मॅच मात्र ते आणून ठेवला. 5 चेंडू 11 धावांची गरज. जय शिवराय संघ इथून मात्र जबरदस्त फटका. चेंडू जाईल सीमा पार, षटकार. अजूनही संपलेला नाही. काय जबरदस्त फटका कुणालच्या बॅट मधून. जबरदस्त बॉलिंग केली होती कुणालने. आता मात्र फलंदाजीला येत असताना चांगली बॅटिंग, चांगला षटकार योग्य वेळी मी म्हणेल आलाय कुणालच्या बॅट मधून. जबरदस्त फटका. चेंडू 6 धावांसाठी. आता मात्र सामना राहिलाय 4 चेंडू 5 धावांची गरज. यज्ञेशने मात्र इथे मात्र फील्ड सेट केलाय. स्वतः आलाय क्षेत्ररक्षणासाठी. पुढचा चेंडू यावेळी यज्ञेश चेंडूच्या मागे. इथून मात्र चेंडूला फीड केला. एकच धाव. एक्सपिरियन्स बघा, एक्सपिरियन्स काय असतो. अशा वेळी जिथे 4 धावा 5 धावांची गरज तिथे मात्र फील्डसाठी स्वतः आला मैदानाच्या आतमध्ये. कदाचित तिथे दुसरा खेळाडू असता तर 2 धावा झाल्या असत्या. परंतु थ्रो बघा, अचूक थ्रो यज्ञेशकडनं सरळ यष्टीच्या मागे बघायला मिळाला. मात्र 1 धावा. आता समीकरण राहिलं 3 चेंडू 4 धावांचं. अजून सामन्याला संपलेला नाही आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. कारण कुणालने मात्र इथे षटकार खेचून विजय मात्र रोखलाय तो आरो एंटरप्राइजेसचा. जबरदस्त बॅटिंग. पुढचा इथून मात्र खराब चेंडू. चेंडू निघून जाईल सीमा पार, षटकार दरम्यानच्या बॅट मधून. आणि अशा प्रकारे सामना मात्र इथे जिंकलेला आहे तो जय शिवराय संघाने. चांगली गोलंदाजी केली होती परंतु खराब मी म्हणेल विराज यांचा चेंडू या बघायला मिळालाय. चला टॉस साठी यायचंय पटकन आरो एंटरप्राइजेस विरुद्ध. चला लाईन अप करायचंय. तो साई विरुद्ध आरो एंटरप्राइजेस. मी विनंती करतो की धनंजयजी बँगलोर यांच्या हस्ते हे नाणेफेकीचा कॉल स्वीकारला जाईल. चला श्री दत्तसाई संघाचा संघनायक इथे आलेले आहेत. विनंती असेल आरो एंटरप्राइजेस संघाचा संघनायक लगेचच यायचा आहे टॉस साठी. कारण आपल्याला मॅच लगेच खेळवायचे आहेत. अजूनही आपण 2च सामने बघितलेत. यज्ञेश जोवणे यांना विनंती असेल टॉस साठी पटकन यायचंय. दिगंबर तामोरे प्लीज यायचं पटकन टॉस साठी. सामना आपल्याला लगेचच चालू करायचा आहे.
चला थोडंसं मला वाटतं की ह्याचं टॉस का बॉक्समध्ये 2 कर्णधार इथे आलेले आहेत. नाणेफेकीचा कॉल होता धनंजय बँगलोरसाठी, परंतु जितेंद्र गोरख जे काही कारणास्तव जात आहेत त्याच्यामुळे टॉसचा मानकरी ते ठरत आहेत. तिथे टॉस होतोय आणि ते टॉस जिंकलेला अशी दत्तसाई संघाने कर्णधार आपण बघू शकतो चिराग तामोरे, त्याचबरोबर दिगंबर तांबोरे. तर नक्की चिराग टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असेल तुमचा? फिल्डिंग फिल्डिंग घेतलाय, कसं वाटतंय पहिली मॅच जिंकलाय? हे चांगलं वाटतंय. असं काय नाही होतं की जिंकलाच पाहिजे होतं. सगळ्या मुलीला की चांगला खेळा, जिंकलो चांगले. नक्कीच मी पाहिलं 78 धावांचं लक्ष ठेवलं होतं, नाराज होता तू, परंतु जितू म्हटला इंटरव्ह्यू घेते, जितू म्हटला की मी चिरागला बोललो की मला फर्स्ट ओपनिंगला जायचं आहे. विश्वास दाखवला होता का जितूवर? त्याला बोलला मी तुला जे काही करायचं कर, पण मॅच जिंकून आण बस. नक्कीच थँक्यू. आणि जितूने ते सिद्ध करून दाखवलंय. वरतं जितेंद्र गोरख आपण बघू शकतोय, ओनर्स आहेत टीमचे. कसं वाटतं आयोजन नियोजन आपण पाहू शकतोय. सुंदर जीपीएची स्पर्धा यंदाच्या सत्रात आपल्याला बघायला मिळते. खूप छान अरेंजमेंट आहे, चांगलं आहे. थँक्यू. नक्कीच चांगलं आयोजन बघायला मिळते या गिवली जीपीएल प्रीमियर लीग या सत्रामध्ये. नक्कीच पहिल्यांदा आपण बघायला मिळते यूट्यूब लाईव्ह. आणि थँक्यू. पुढच्या मॅचसाठी आपण जाऊयाशी दत्तसाई विरुद्ध आरो एंटरप्राइजेस. थँक्यू.